राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील जेम रोडवरती असलेल्या छत्रपती संभाजी उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सध्या आपण बघू शकतो की अगदी शंभूप्रेमीमध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली अनेक वर्षांपासून खरं तर ही प्रतीक्षा होती आणि आज अखेरीस ही प्रतीक्षा जी आहे ती संपुष्टात आलेली आहे आणि सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभ हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांचा ऐतिहासिक बुधभूषण हा ग्रंथ लिहित असताना ही पूर्णकृती सध्या आपण बघू शकतो की सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। नुकतीच या पुतळ्याचं जे आहे ते अनावरण राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे ना, ते सध्या या छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये अगदी फुलांची आरास करत हे उद्घाटन समारंभ आहे या ठिकाणी पार पडलेला आहे। मात्र सध्या हे जे रूप आहे छत्रपती संभाजी महाराज यांचं साहस सातत्यानं जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजी महाराज हातामध्ये ढाल तलवार घेऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र शौर्य आणि पराक्रमाच्या बरोबरच छत्रपती संभाजी महाराज हे विद्वान होते, पंडित होते आणि हेच दाखवण्यासाठी छत्रपती संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराजांची ही मूर्ती, पूर्णाकृती मूर्ती, ज्याच्यामध्ये हातामध्ये त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ घेतलेला आहे। वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी हा संस्कृत ग्रंथ जो आहे तो लिहिलेला होता आणि याचंच घोतक म्हणून छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये ह्या मूर्तीची जी आहे ती सध्या स्थापना करण्यात आली आहे। पुतळ्याचं अनावरण राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एकंदरीत उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या शंभूप्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा खरं तर या सर्व शंभूप्रेमींच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। एकंदरीत उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।